बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 2 वाट्या ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन, जिरे, मोहरी, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, 5 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या, धनेपूड, मीठ, हळद आणि तेल. सगळ्यात आधी आपण धपाट्यांना लागणारा ठेचा बनवून घेऊया. मिक्सरमध्ये लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, थोडं जिरं आणि कोथिंबीर घालून वाटून घेऊ. ठेचा अगदी बारीक वाटायचा नाही, थोडा जाडसर ठेवायचा. यामुळे धपाट्याला छान चव येते. त्यानंतर आपण एका परातीत 2 वाट्या ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन, कोरडे मसाले, मीठ, हळद, धनेपूड घालून मध्ये चिरलेला कांदा, कोथिंबीर. आता आपण केलेल्या ठेचाला आपण एक फोडणी देणार आहोत. एका कढईमध्ये थोडं तेल गरम करा. तेल गरम झालं की मोहरी टाका. मोहरी तडतडली की जिरे घाला. आता आपण केलेला ठेचा हलकासा परतून घ्या. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडी हळद घाला आणि 1 मिनिट परता. बस, आता फोडणी तयार. ही गरमागरम फोडणी आता पिठात घालून व्यवस्थित मिक्स करा. आता थोडं थोडं पाणी घालत पीठ एकसारखं मळून घ्या. पीठ खूप घट्ट किंवा खूप पातळ नको. आता पीठ 10 मिनिट झाकून ठेवावं. याने पीठ आणखी मऊ पडतं. आपण धपाटे लाटून घेऊ. त्यासाठी पिठाचे छोटे गोळे घ्या. थोड्या पिठात घोळवून थापून किंवा लाटून घ्या. तवा गरम झाला की लाटलेला धपाटा त्याच्यावर टाका. दोन्ही बाजूंनी थोडं थोडं तेल लावून खमंग भाजून घ्या. बस, तयार झाले खमंग आणि चटपटीत धपाटे. दही, लोणचे किंवा चटणी सोबत तर यांची चव आणखीनच भन्नाट लागते.